प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये इथे सागरने मुक्ताला आशूच्या मिठीत बघितलेलं असतं. तर सावनी मागून आलेली असते. सावनी हे सगळं बघते तेव्हा सावनी म्हणते की आता मात्र काहीच करण्याची गरज नाही, हेच खूप भरपूर झालेलं आहे. आणि मग सागर चिडतो आणि त्याच्या बेडरूममध्ये येतो. सागरला खूपच मनस्ताप होतो. सावनीच्या बाबतीत जे घडलं तेच मुक्ताच्या बाबतीत घडत असतं आणि तो बेडरूममध्ये येऊन त्याला रडू आवरत नाही आणि तो खूप रडायला लागतो. आणि मग त्याला सावनीचंही आठवत असतं आणि मग तो खूपच इमोशनल होतो. आणि इथे सावनी त्याला बघत असते. सावनी म्हणते, खरंच मुक्ताने खूपच मोठा धमाका केलेला आहे आणि हे बघून मला खूप छान वाटत आहे. मुक्तावर इतका विश्वास, इतकं प्रेम करत होता आणि मुक्तावर किती प्रेम केलं, किती विश्वास दाखवत होता. पण आता मात्र सागरची मजा येणार आहे आणि आता खूपच मोठा धमाका झालेला आहे आणि मुक्तावरचा विश्वास आता उठलेला आहे आणि आता याच संधीचा मला फायदा घ्यायला हवा. आता यामध्ये मी आता माझं काही सांगते आता सागरला. यामध्ये ठिणगी पेटवायला हवी आणि मग आता सागरची मजा येणार आहे. आणि असं बघून सागरला असं बघून खूपच आनंद होत आहे. मग सावनी सागरसमोर जाते आणि म्हणते की सागर काय झालं, आणि सागरने रडत रडत स्वतःच्याही तोंडात मारून घेतलेले असतात. तर सावनी इथे म्हणते, किती प्रेम करत होता मुक्तावर, किती विश्वास होता त्या मुक्तावर, तिच्या मागे पुढे करत होता आणि काय झालं, शेवटी मुक्ताचा देखील पाय घसरलाच ना. मुक्ताने एक चांगला मुक्ताने सुद्धा तेच केलं. खूप हुशार, इंटेलिजंट, तुझ्यापेक्षा ही खूप स्मार्ट असा हा आशू शोधला आहे. आणि आता इथे सावनी म्हणते, मुक्ताने देखील मी जे केलं तेच केलं. कारण की सागर तुझ्या जवळ कोणीच खुश राहू शकत नाही आणि त्यामुळेच मुक्ताने सुद्धा आता तिचा साथीदार निवडला आहे आणि तिचा पाय आता घसरलेला आहे आणि ती सुद्धा तशीच झालेली आहे. तर इथे सागरला खूपच राग येतो. सागर म्हणतो, चालती हो इथून, जा इथून निघून, माझ्यासमोर उभी राहू नको. सावनी म्हणते, हो जाणारच आहे, राहा आता कायमचाच एकटा. आणि मग इथे मुक्ता रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावर मुक्ता म्हणते, मला सागरबरोबर बोलायचं होतं, लकी आणि आरतीबद्दल सांगायचं होतं. सागर खूपच थकलेले दिसत आहे आणि आता झोपले आहे आणि त्यांना खूप छान झोप लागली आहे. उद्याचा दिवस त्यांच्यासाठी स्पेशल आहे आणि माझ्यासाठी सुद्धा खूप स्पेशल आहे. उद्याच मी आता काय सांगायचं ते सागरला सांगेल. आणि खरंच मला खूपच आनंद होत आहे. सागरला उद्या उद्या अवॉर्ड मिळणार आहे आणि उद्या मी आता सागरचा जो आनंद आहे तो मला असा जाऊ द्यायचा नाही. आता मी उद्या सागरला ही आनंदाची बातमी सांगेल. आणि मुक्ता म्हणते, खरंच सागरवरचं प्रेम व्यक्त करत असते. आणि मग इथे सागर सकाळीच उठून लवकर निघून गेलेला असतो. आणि मग इथे मुक्ता म्हणते, असं कसं लवकर निघून गेले, मला त्यांना काँग्रेस करायचं सुद्धा राहून गेलं आणि मला सांगितलं देखील नाही, का नाही उठवलं, अशी कशी मला झोप लागून राहिली आणि इथे परफ्यूम पण मारलेला आहे आणि सागर असेच निघून गेले. पण जाऊ द्या, आता सागरला आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि सागरला सागरसाठी मी खूप स्पेशल तयारी केलेली आहे आणि आजचा दिवस सागरसाठी खूप आनंदाचा आहे. आणि मी कशी विसरून गेले आणि सकाळी मला जाग कशी नाही आली. मला सागरबरोबर बोलायचं होतं आणि तेही मी बोलू शकले नाही. आणि मग इथे सागरला जे अवॉर्ड मिळणार असतं त्याची तयारी चालू असती. इथे स्वाती घर सजवत असते आणि लकी तिला मदत करत असतो. स्वाती म्हणते की तुला काही येत नाही आणि हे उडवू नको, घरात आता कचरा करू नको, मी सगळं आवरलेलं आहे. इथे खेकड्याची भाजी इंद्राने केलेली असते. तर इथे लकी म्हणतो की मला राहवतच नाही, हा वास खूप छान येत आहे आणि असं झालं आहे कधी जेवेल म्हणून. आणि मग इथे इंद्रा म्हणते की सागऱ्याला खूप आवडते ना, त्यासाठीच केली आहे. तर इथे मुक्ता म्हणते, खरंच तुम्ही जी सागरला आवडते ती भाजी केली आहे. तर इथे इंद्रा म्हणते, तू बघ ना कशी झाली आहे. पण इथे मुक्ताला काही ते मुक्ता खात नसते. तर इथे इंद्रा म्हणते, बघ अशी छान सागराच्या आवडीची भाजी केली आहे. मुक्ता म्हणते, खरंच सागरला आवडते त्यासाठी मी तुमच्याकडून नक्की शिकून घेईल. आणि मग इथे इंद्रा म्हणते, अगं सागराला काय झालं आहे, सकाळी गेला, नाश्ता देखील केला नाही, त्याचे डोळेही खूप सुजलेले होते आणि खूप लाल होते. तुमच्या दोघांमध्ये काही झालं आहे का मुक्ता? आणि काही सागर असा का वागत आहे, सकाळी बिना नाश्त्याचाच गेला. मुक्ता म्हणते, नाही तसं काही नाही झालेलं, पण मी बोलेल सागरबरोबर असं म्हणते. आणि मग इथे इंद्रा म्हणते की तू सागराच्या आवडीचं काहीतरी कर आणि तू गोड पदार्थ खूपच छान करते मुक्ता. आणि मग मुक्ता म्हणते, हो आज मी सागरच्या आवडीचंच करणार आहे.
आणि मी त्यांच्याबरोबर बोलणार देखील आहे. सागरचा दिवस आज आनंदाचा आहे. सावनी म्हणते, करा, मजा करा, पण संध्याकाळी जेव्हा सागर घरी येईल ना, तेव्हाच तुम्हाला कळेल. सागर खूप नाराज आहे आणि आणि सागरने जे बघितलेलं आहे त्यामुळे सागर खूप डिस्टर्ब झालेला आहे आणि तो जेव्हा संध्याकाळी घरी येईल ना, त्यावेळेस खूप धमाका होणार आहे. या मुक्तावर अजिबात सागरचा विश्वास राहिलेला नाही आहे आणि आता या मुक्ताची मजा येणार आहे. सागर आणि मुक्तामध्ये जो दुरावा होत आहे ना, येत आहे, तर मला खूपच मजा येत आहे. आणि मग सागर इथे कंपनीत आलेला असतो, पण मुक्ता आणि आशू सागरला इथे एकत्र दिसत असतात आणि मग ते बघून परत जे शिपाई असतात त्यांचीच सागर इथे कॉलर पकडतो आणि त्यांना बोलायला लागतो. पण नंतर त्याला आठवतं की मुक्ता आणि आशू एकत्र असल्याचा भास त्याला होत असतो. मग तो शिपाईची माफी मागतो, वॉचमॅनची. आणि मग खरंच सागरला खूपच डोक्यामध्ये सागरच्या ते विचार चालू असतात, म्हणून सागरला तेच दिसत असतात पुढे. मग इथे मुक्ताने जे ब्रेसलेट सागरसाठी घेतलेलं असतं ती म्हणते, आता मी सागरला संध्याकाळी देणार आहे. इथे सागर घरी येतो. इंद्रा खूपच खुश असते. इंद्रा इथे सागरच्या डोक्यावरून हात फिरवते आणि मग इथे सावनी म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन सागर. तर इथे मुक्ता म्हणते, सागरला जो अवॉर्ड मिळाला असतो त्यासाठी मुक्ता इथे एक ऑटोग्राफ मागत असते आणि इथे स्वाती म्हणते, खरंच मुक्ताने खूपच छान तयारी केलेली आहे. आणि इथे सागरला कॉंग्रॅच्युलेशन करते स्वातीसुद्धा. आणि मग इथे सागर जे अवॉर्ड घेऊन आलेला असतो सगळे खूपच खुश असतात. आणि मग इथे मुक्ता म्हणते, खरंच सागर तुमची मेहनत आणि तुम्हाला जे अवॉर्ड मिळाला आहे खूपच आनंद होत आहे. पण सागर म्हणतो की खरंच हे अवॉर्ड मला मिळालं आहे एका व्यक्तीमुळे मिळालं आहे आणि त्या व्यक्तीला मी हे सगळं श्रेय देऊ इच्छित आहे. त्या अगोदर मला काही 2 शब्द बोलायचे आहे. आणि मग सागरने हे सगळं अवॉर्डचं क्रेडिट त्याच्या एक्स वाईफ सावनीला दिलेलं असतं आणि सावनीने माझ्यामध्ये एक विश्वास, एक हुनर दाखवून दिलं आणि त्यामुळे मी हे सगळं करू शकलो आणि त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. हे अवॉर्ड मला मिळालं आणि या सगळ्याचा अधिकार मी सावनीला देत आहे. आणि मग हे सगळं अवॉर्डचं क्रेडिट सावनीला जातं. आणि मग इथे मुक्ता मात्र शॉकच होते, कारण की जेव्हा सावनीला हे क्रेडिट जात असतं तेव्हा मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा सावनी मात्र खूपच खुश असते. सावनीलाच कळत नाही की हे सागरने मला कसं माझं नाव घेतलं. आणि मग इथे मुक्ता म्हणते, तुम्ही याचं क्रेडिट कुणालाही द्या सागर, पण तुम्ही आनंदी आणि अशीच तुमची प्रगती होत राहो हीच माझी इच्छा आहे. आणि मग इथे सागर म्हणतो, खरंच नात्यामध्ये विश्वास आणि धोका नसला ना तर सगळे नाते पुढे जातात. हे सगळं तो मुक्ताला बोलत असतो आणि हे अवॉर्डचं श्रेय इथे सावनीला देत असतो. आणि मुक्ताला काहीच कळत नाही, कारण की मुक्ता याबद्दल कधी विचारच केलेला नसतो. पण सागरच्या मनामध्ये आशू आणि मुक्तामध्ये त्याच्या डोक्यात विचार चालू असतात. आणि इथे आशू पण कॉंग्रॅच्युलेशन करतो, पण आशूलासुद्धा कळत नाही की सागर असं काय वागत आहे आणि मुक्तालासुद्धा कळत नाही. मुक्ता म्हणते, तुम्ही नेहमी आनंदी राहावे हीच माझी इच्छा आहे आणि ह्याचं क्रेडिट तुम्ही कोणाला देता हे मला काहीच वाटत नाही. आणि मग मुक्ताने जे गिफ्ट सागरसाठी घेतलेलं असतं ब्रेसलेट ते सागरला देते आणि सागरच्या हातामध्ये ते ब्रेसलेट स्वतः मुक्ता घालते. पण मुक्ताला काहीच माहीत नसतं सागरच्या मनामध्ये काय चाललेलं असतं. मग इथे मुक्ता जे ब्रेसलेट आशूच्या मदतीने चॉईस करत सागरसाठीच घेतलेलं असतं आणि मुक्ताचं प्रेम असतं. तर मुक्ता म्हणते, खरंच एक विश्वास, नात्यामध्ये विश्वास असायला हवा आणि त्यानेच ते नाते पुढे जातात. आणि मग इथे ज्याने माझ्यासाठी एवढं केलं आहे त्याला माझ्यासाठी वेळच नाही असं म्हणून सागर असं बोलत असतो, पण मुक्ताला काहीच कळत नसतं. मुक्ता म्हणते, खरंच सागर तुम्ही खूप मेहनतीने हे अवॉर्ड मिळवलेलं आहे आणि असेच तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती होत राहो हीच माझी इच्छा आहे. आणि तुम्ही याचं क्रेडिट कुणालाही देऊ यांनी मला काहीच फरक पडत नाही. आणि सागर तिथून निघून जातो. मुक्ताला काहीच कळत नाही की सागरला काय झालं आहे आणि सगळेजण नाराज होतात. एवढी सगळी तयारी केलेली असते. मुक्ता म्हणते, बरं ठीक आहे, आत्ता सागरचा मूड नाही, पण मी हा मूड नक्कीच सागरचा ठीक करेल. आणि इथे मुक्ताने गुलाबजाम बनवलेले असतात. सगळ्यांना मुक्ता इथे गुलाबजाम देत असते. लकी म्हणतो की खरंच खूपच छान झालेले आहे गुलाबजाम. आणि मग इथे सागरला सुद्धा मुक्ता गुलाबजाम देते. तेव्हा इथे आशू म्हणतो की आता हे सगळं खायचं मिठाई एवढं गोड. अगं मुक्ता, तुला माहिती आहे ना, मुक्ता आणि माझ्यामध्ये खूप कॉम्पिटिशन लागायचं पाणीपुरीमध्ये. आम्ही मग ते कॉम्पिटिशन जिंकायचो असं आशू पूर्वीचं सांगत असतो.
आणि मुक्ता आणि त्याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे ते आशू इथे सांगत असतो. मुक्ता म्हणते की सागरला खूप गुलाबजाम आवडतात. सागर 2-3 तर नक्कीच खातात. आणि मग इथे आशू म्हणतो, "तू डॉक्टर आहे आणि हे सगळं खायला आम्हाला सांगत आहे." तर इथे मुक्ता म्हणते, "त्याला काय होतं? एखाद्या वेळेस खाल्ल्याने काही होत नाही. खायचे आणि संध्याकाळी ब्रश करून टाकायचा." असं मुक्ता इथे म्हणत असते. आणि मग इथे मुक्ता आशूच्या आणि तिच्या आठवणी सगळ्यांना सांगत असते आणि गुलाबजाम कसे झालेत विचारत असते. स्वाती म्हणते, "खरंच गुलाबजाम खूपच छान झालेले आहे. एकदम अमेझिंग झालेले आहे." आणि इथे स्वातीलासुद्धा इथे मुक्ताच्या हातचे गुलाबजाम आवडतात. आणि मग इथे सगळ्यांच्या गप्पा इथे रंगलेल्या असतात. लकी म्हणतो, "खरंच खूपच छान गुलाबजाम झालेले आहे." आणि मग इंद्रा म्हणते, की गोड पदार्थ जे बनवायचे असेल त्यामध्ये इथे मुक्ताचा हात कोणीच धरू शकत नाही. प्रत्येक गोड पदार्थ इथे मुक्ताकडून व्यवस्थित करून घ्यायचा आणि मुक्ता अगदी छान प्रकारे तो करते. आणि मग आम्ही सगळं गोड पदार्थ इथे मुक्तालाच बनवायला लावतो. आणि मग मुक्ता खूपच खुश होते. आणि मग परत आशू, मुक्ता आणि यांच्या गप्पा रंगतात. तिकडे सागर मात्र खूपच नाराज असतो. तर इथे सावनी म्हणते, "सगळं काही निष्ठच चाललं आहे मुक्ता तुझ्या हातातून." आणि मग इथे ब्रेसलेट इथे मुक्ताने दिलेलं ब्रेसलेट सागर फेकून देतो आणि सागर आणि मुक्तामध्ये खूपच दुरावा, त्यांच्या नात्यामध्ये अविश्वास निर्माण झालेला असतो. आता पुढील भागामध्ये सावनीचा प्लॅन सक्सेस होईल का? सागर मुक्ता एकत्र येतील का?